गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात झाली होती ब्रश करण्यापासून. अँड मंकी सी मंकी डू म्हणतात ना, हे लिटरली खरं आहे. आम्ही जसं मोठ्यांच्या पाया पडतो हे बघून बघून साई आता आजी आजोबांच्या आईबाबांच्या सगळ्यांच्या पाया पडायला शिकला होता. आणि हे बघून खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर मी घेतला होता ब्रेकफास्ट बनवायला. आज सगळ्यांसाठी शेवयांचा उपमा बनवत होते. मला तर पर्सनली हा खूप आवडतो, कारण की हा लिटरली मॅगी खाल्ल्याचा फील देतो. आज सॅटर्डे होता, प्रफुल्ल सुट्टी होती, म्हणून बाहेरची 2-3 कामं पेंडिंग होती, ती उरकून घ्यायची होती. पण म्हटलं आधी सगळं घरातलं उरकून घ्यावं, लंच प्रिपेअर करून घ्यावं, कारण एकदा बाहेर गेलं की मग बाहेरच टाईम वेस्ट होतो. म्हणून पहिले सगळी घरातली कामं उरकून गेली. त्यानंतर आम्ही दोघंजणं गेलो होतो बँकेमध्ये. तिकडे आम्हाला खूप वेळ झाला होता, पण ते एक काम झालं आमचं जे टॉपमोस्ट प्रायोरिटीवरती होतं ते. त्यानंतर आज खूप ऊन पडलं होतं, म्हणून माझे शूज धुतले होते. आणि मला 1-2 महिन्यामध्ये शूज, माझ्या बॅग्स वगैरे धुवायला आवडतं, कारण नाही तर तो स्मेल जो येतो ना, तो मला अजिबातच आवडत नाही. ते चेक करून मी घरी आले. त्यानंतर साई उठला होता, म्हणून त्याला आधी लंच भरवलं. मग आम्ही आमचं लंच करायला बसतो. आणि घरामध्ये मला एकटीला कढी आवडते, म्हणून मी स्पेशली माझ्यासाठी कढी बनवली होती. लंच वगैरे केलं, सगळं क्लिनिंग वगैरे झालं, आणि मग फायनली आम्ही निघालो होतो दिवाळीच्या शॉपिंगसाठी. आणि आम्ही पोचलो होतो पिंपरी मार्केटला. त्यानंतर आम्ही 1 दुकान, 2 दुकान, 3 दुकान, 4 दुकानं फिरलो, पण आम्हाला साईसाठी काहीच आवडत नव्हतं. फायनली एका दुकानामध्ये आम्हाला साईसाठी ड्रेस आवडला, तो आम्ही घेतला. आणि इतकं दमलो होतो, आणि बेबी कॅरियरनी आम्हाला इतकी साथ दिली ना, इट रिअली सेव्ज आवर डे. कारण की असं साईला घेऊन फिरणं वॉज रिअली डिफिकल्ट एवढ्या गर्दीमध्ये. पण ह्याने खूप हेल्प झाली, आणि बिचारा थकून माझ्याच खांद्यावर झोपून गेला होता. देन फायनली थोडीशी रांगोळीची शॉपिंग केली, छाप घेतले, आणि येतं ते इतकी भूक लागली होती म्हणून चाट खाऊन घरी आलो. आणि असं संपवलं आमचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.